भारत की और आगमन हो रहा है राष्ट्रपति भवन में देश के नवनिर्वाचित प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का। राष्ट्रपती भवनामध्ये यावेळेला नवनिर्वाचित असलेले पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचं आगमन झालेलं आहे। राष्ट्रपती भवनामध्ये सगळ्यांच्या नजरा आज खेळलेल्या या शपथविधी सोहळ्याकडे आणि नरेंद्र मोदी यांचा ताफा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त या ठिकाणी केला जात असतो आणि या ताफ्यामधून अगदी काही क्षणामध्ये नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल आणि तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदाची शपथ घेतील। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि त्याच सोहळ्याचं ब्रेक फ्री टेलिकास्ट आपल्याला एबीपी माझावर पाहायला मिळत आहे। राष्ट्रपती भवनामध्ये हा ऐतिहासिक सोहळा आज पार पडताना दिसेल। विशिष्ट अतिथियों का आगमन लगातार जारी। नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचं आगमन झाल्यानंतर मात्र सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आजच्या या शपथविधी सोहळ्याकडे। हॅट्रिक आहे यावेळेला, तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेताना दिसतील आणि पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर आणि त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर मात्र इतर शपथविधी सोहळ्याला देखील सुरुवात होईल। तब्बल 69 जणांचा या शपथविधी सोहळ्यामध्ये समावेश आहे, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण पाहू शकणार आहात, तेही एबीपी माझावर ब्रेक फ्री। नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर मात्र टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय। और पिछले 10 वर्षों में नरेंद्र मोदी ने अपने कुशल और बेहतरीन नेतृत्व से ये दिखाया है कि ये देश कैसे प्रगति के पथ पर उड़ान भर रहा है। समाज के कमजोर तबके से लेकर हर व्यवस्थेमध्ये नरेंद्र मोदींचं आगमन काम किया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत सरकार ने एक बार फिर नई ठरलेल्या वेळेप्रमाणे अचूक 7:15 वाजता पार पडणारा शपथविधी सोहळा आप उनका स्वयं अनुभव करिए। नरेंद्र मोदी व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर जे आमंत्रित आहेत यावेळेला व्यासपीठावर उपस्थित आहे ते देखील उभे राहिले, त्यानंतर नतमस्तक झालेले आहेत नरेंद्र मोदी। तीसरी बार इस देश की बागडोर संभालने के लिए हात जोडून त्यांनी देशवासियांसमोर आणि उपस्थित सर्व मान्यवरांसमोर ते नतमस्तक झाले। मोदी who will make history in just a few moments from now. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।